स्ट्रगल करतो, फुल स्ट्रगल. मुंबईत भिजलो नाही, आता पुण्यात येऊन भिजतोय. मुंबईची आठवण आली भाई, मुंबईची आठवण आली. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. मी नंदकिशोर पुयनकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज डायरेक्ट सलॉनमधून ब्लॉग चालू केला आणि आपण आज आलो आपल्या भावाच्या सलॉनमध्ये. वैभव मॅडी आमचा. तर उद्या आपल्या पुण्याला कॉल आहे, म्हणजे शुभंकर एंटरटेनमेंटचा, आणि आपण चाललो पुण्याला खडकीमध्ये. तर कॉलला जायच्या आधी थोडं लुक वगैरे करणं गरजेचं आहे, तुम्हाला पण माहिती आहे. तर आता बसलोय भावाकडे, वन साईड लुक करूया आणि जाऊया. वन साईड लुक केला आपल्या भावाने. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. पण तर आपला भाऊ आहे वैभव माडी. तर एम हेअर सलूनला नक्की भेट द्या, आणि असाच लुक तुम्हाला हवा असेल, वन साईड कोणताही लुक हवा असेल तर भावाला नक्की भेटा आणि हेअरकट करून घ्या. साईड ग्रोथ आहे भावाच्या हाताला. मी खूप पहिल्यापासून केस कापतो. भाईची अपॉइंटमेंट भेटत नाही, आज माझं नशीब होतं, भाई भेटलाय. तर आलं केस कापल्यात. आता पुढचा विषय असा आहे की 30 तारखेला आपलं एक बॉलिवूडचं इव्हेंट आहे. तर त्या इव्हेंटची छोटीशी एक आत्ता सिटिंग आहे, म्हणजे एक छोटीशी रिहर्सल करणार आहोत. त्याच्यानंतर घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन निघायचं आहे पुण्याला. तर जर त्या इव्हेंटचं जर मला शूट करायला मिळालं, जर परमिशन मिळाली तर तो पण ब्लॉग नक्कीच करेन, तो पण ब्लॉग येईलच. तर आता इथून निघूया, तिकडे जाऊया, तिथून घरी, आणि मग पुण्याला निघूया. स्टे ट्यून. तर भावांनो, आम्ही संध्याकाळी रिहर्सलला बसलो. जसं मी केस कापताना तुम्हाला बोललेलो की एक छोटीशी सिटिंग करणार आहे 30 तारखेच्या इव्हेंटची. तर ती छोटीशी सिटिंग केली, थोडा वेळ रिहर्सल वगैरे केली. नंतर बबडीदाच्या बड्डेला गेलो, म्हणजे आपल्या जोगेश्वरीतले लेजंड ड्रमर आहेत बबडी पालव दादा. आणि तिकडे फुल मजा केली आम्ही दादाच्या बड्डेला. दादाचा 50वा बड्डे होता ॲक्च्युली. 50व्या वर्षात पण दादा जी ड्रमिंग करतो ना, त्यासाठी हॅट्स ऑफ आहे. आणि तुम्ही बघितलंच असेल दादाला, तर ही छोटीशी व्हिडिओ क्लिप बघा दादाची. तर ह्या एजमध्ये, म्हणजे 50 एजमध्ये पण असं वाजवणं म्हणजे भाई गॉड गिफ्टेड आहे दादा. तर तिथून मग घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो, आणि फ्रेश होऊन आता गोडाऊनवर चाललो आहे. बस वगैरे लागली आहे, तिकडे जाऊया, इन्स्ट्रुमेंट टाकूया आणि निघूया. अरे दिसतोय रे तू विरुशेट. तर मगाशी बोलल्याप्रमाणे बस वगैरे लागली, गोडाऊनवर पोचला. आता हे लोक सामान टाकतात, आणि सामान आम्ही आज वरती नाही बांधणार आहे कारण पुण्यात पाऊस वगैरे. आम्ही ॲक्च्युली 12 ते 14 जणच आहे,
आणि 20 सीटर बस आहे. तर बस मोठी ह्यासाठी केली की पाऊस कालपर्यंत इतका पाऊस होता, डेंजरवाला पाऊस होता. सो त्यामुळे असा विचार केला की इन्स्ट्रुमेंट आतमध्येच टाकू, वरती काय बांधत नाही. आणि बाकी इन्स्ट्रुमेंट आत टाकून मग आम्ही बसू आणि मग निघू, वरती काहीच नाही बांधणार आहे. तर आता तसंच सगळे अरेंजमेंट चालू आहे. ऋतिक भाऊ रांगे भिडलेले आहेत. चला इन्स्ट्रुमेंट टाकूया गाडीत. भावनू गाडीत मंजुलिका आली आहे बघा. मंजुलिका, हे मंजुलिका, मंजुलिका इकडे, मी इकडे. गाडीत मंजुलिका आली आहे भावानू. मजे करेंगे भाई. आता आमच्या गाडीचा ड्रायव्हर, इथे गाडीचे मालक. इन्शुरन्स पास झाला की नवीन गाडी आमची, पुढच्या वर्षी आमची नवीन गाडी नंदुरबारचा इन्शुरन्स पास झाल्यावर. ओ माय गॉड. आणि आज आपल्याबरोबर आपला भाऊ वन्स अगेन तेजस. तुम्ही दुसऱ्यांदा बघताय, सॉरी तिसऱ्या चौथ्यांदा बघताय आपल्या ब्लॉग मध्ये. आणि हा बघा, हा मी आता ऋषभचा लाडका आदिवासी हिरो, ऋषभ मोरेचा लाडका आदिवासी हिरो. आज ताशा आहे का? हरलेला ऋषभ पण आज ताशा आहे का? जयंतीला नव्हतो त्या ब्लॉग मध्ये पण मी बोललेलो. आता मी आहे. आज मोबाईलचे माईक बीट फोडणार वाटतं. आज आज ऐकत नसतो, ऐके भाऊ पण आहे ना आपला. अरे अजय दादा आहे तर विषय संपला. अरे भाई, जिम प्लेअर पण आहे, जिम वाले पण. हा डायरेक्ट जिम वर ना बेस वाजवायला आला. अजून काय? तर भावानू, माझ्या आईने वन साइड जेवण पाठवलेलं, डाळ भात वांग्याची भाजी. बसून ढेकर पण द्यायला लागला हा. आणि हा तर पिऊन पिऊन डाळ खातोय बाई. खाण्यात मग्न आहे. काय बोलू नका, चव अशी आहे काय बोलूच नका. वन साइड. आम्ही जाता तर गाडीत जेवणार होतो, पण म्हटलं गाडीत कुठे चालत्या, गाडीत जेवता म्हणजे जेवायला जमतच नाही. सो आता इथेच बसून असं जेवतोय. तिकडे आपली गाडी आहे, आता जेवूया. पोट भरलेला आहे. गाडीत जाऊन मस्त झोपायचं. फुल टमटमीत जाणार. आता फुटणार वाटतं एका तासात. आता जेवलोय पद्धतशीर. आता बसूया गाडीत आणि निघूया. 25 मेला आपल्या भावाचा बड्डे होता, रुपेश भाऊचा. तर आम्ही भेटलोच नाही सेलिब्रेट करायला. सगळे आपापल्या गावी वगैरे गेलेले आणि बिझी होते सगळे पोरं. तर आता आम्ही चाललोय. तर आता आज सेलिब्रेट करूया भाऊचा बड्डे. Danganak, 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 danganak. गणपती बाप्पा मोरया. जोगेश्वरी महाते की, साईनाथ महाराज की. भाई लिंबू लिंबू. फायनली आम्ही निघालोय. गणपती बाप्पा.
जोगेश्वरी माते की साईनाथ महाराज की. आता प्रवास सुरू तर झाला आपला. आता बाकी प्रवासात मजा येणार आहे. वन साईड मजा करणार आहे बाकी आम्ही. आणि हा व्लॉग लास्टपर्यंत बघा, तुम्हाला पण मजा येईल. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. आपली 50,000 फॅमिली कंप्लीट होत आली आहे. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली कंप्लीट करा. गुड मॉर्निंग. आणि आता पोचलो आहे फूड प्लाझाला. म्हणजे इथून अर्धा तास दाखवत आहे, 29 किलोमीटर आणि 35 मिनिट्समध्ये आम्ही पोचणार आहे. तर तिकडे जाऊन आता बघूया, नाश्ता वगैरे करूया व्यवस्थित आणि मग रूमवर जाऊन आराम करूया. आता इथून अर्ध्या तासात पोचू खडकीला. पोचलोय भाऊंनी इकडे आणि नाश्ता करतो. वन साईड नाश्ता आहे, गरम गरम इडली, मेंदूवडे. खाल्लीस काय? पुन्हा एकदा पोट भरलं का? मी पण नाश्ता करतो आणि आता बघूया रूमची व्यवस्था वगैरे कसं काय आहे ते. आता ज्यांच्याकडे आपल्याला वाजवायचं ते लोक आलेत आपल्याला घ्यायला. खाऊया आणि मग भेटूया. मग कोवा ना. तर रूमवर पोचलोय, आता आराम करतो. टॉर्च पकडून बसले तिथे थोडा कायोग आहे म्हणून, कारण आम्ही कायोग बनवलाय, आम्हाला झोपायचं आहे. त्यामुळे थोडा फुल रूम वन साईड डार्क करून टाकले. आता झोपतो थोडा वेळ, त्यानंतर उठून जेवून मग थोडंसं बसायचं प्रॅक्टिसला. बसायचं आहे म्हणजे प्रॅक्टिसला बसायचं आहे, वाजवायला बसायचं आहे. मी तर तसा बसत नाही, असा बसतो म्हणजे प्रॅक्टिसला वगैरे. तर विषय असा आहे की थोड्या वेळाने उठूया. रिहर्सलला बसून 2-3 नवीन गाणी आहेत, तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळतीलच. ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला मजा येईलच. जसं मी सुरुवातीला बोललोय, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. परत तिसऱ्यांदा सांगतो, पटपट आपल्याला 50,000 फॅमिली कंप्लीट करायचे. तर मी झोपतो. गुड नाईट. गुड मॉर्निंग म्हणजे ॲक्च्युली गुड आफ्टरनून. 3 वाजलेत, आम्ही उठलो आता. आणि आता विषय असा आहे की जेवायला जायचं आहे. पण बाहेर स्ट्रगल इतकं आहे की पाऊस आहे. तुम्हाला दाखवतो बाहेर पाऊस कसला पडतोय, डेंजर. वन साईड पाऊस पडतो आणि या पावसात आम्हाला स्ट्रगल असा करायचा की जिथे आम्ही नाश्ता केलेला सकाळी क्राऊन हॉटेलला, तर तिकडेच आता जाऊन आम्हाला जेवायचं. आणि तिथून जवळजवळ 200 ते 300 मीटर आहे हॉटेल. आणि आपली गाडी लागली आहे स्पॉटवर. आता आम्हाला तिथे जाऊन जेवून परत येऊन फ्रेश होऊन मग स्पॉटवर जायचं आहे. तर असा विषय. आता जाऊया आणि एवढ्या पावसातून स्ट्रगल करत करत आणि जेवूया.
हे इथे नाही पुढे 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 पुढच्या चौकात. फुल स्ट्रगल करतोय, फुल स्ट्रगल. मुंबईत भिजलो नाही, आता पुण्यात येऊन भिजतोय. पावसाने सगळ्यांना भिजवलंय. पावसाने सर्वांना भिजवलंय. गाडी स्टार्ट कर. चाबी किधर है? चाबी किधर आहे? चाबी. आम्ही आलो तर हॉटेलमध्ये, पण इथे स्ट्रगल दाखवलं मला. मुंबईची आठवण आली भाई, मुंबईची आठवण आली. अरे 26/11 आतंकवादी हल्ला होता. 26 जुलै बोलायचं आहे का तुम्हाला? 26 जुलै. ओ मा गो टू लव. चला 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 चला. पाणीवाला भी है. कहना क्या चाहते हो भाई? हम समुद्र में तेज है कि आप पहाड़ के किनारे पहुंच गए. रितेश, कहना क्या चाह रही है? वो हंस के दिखा. या आमच्या आधी बसून रेडी आहे ते बघा, चालू पण केलंय. जेवा जेवा. भाई सुरू झालेत भाई. काय सांडवत जेवायला या. आम्ही भिजून आलो. आ रहा भाई, आ रहा आएंगा. तर आता आम्ही रेडी वगैरे होऊन निघालोय स्पॉटवर. आता तिकडे जाऊया, इन्स्ट्रुमेंट लावूया आणि चालू करूया. चालत चाललोय, कारण जास्त लांब नाही स्पॉट. बजरंग बली की. चला. आमचा सलमान खान बघा, तेरे नाम मधला. वर्क इन प्रोग्रेस भावांनो. इन्स्ट्रुमेंट लागतं आपलं, बाकी आपला लोगो लागलेला आहे वन साइड. आप मुंबई नहीं आ रहे हो आप मुंबई आएंगे. ए मित्रा, तुला हळदीच्या डेट पुढच्या भाऊ हळदीला ड्रमर 2 तारीख खाली आहे. फ्री आहे. 2 तारीख फ्री आहे, मग रियाज कर घरी. चला सुरू करूया. आणि आता रितेश एक मिनिट. आता ज्या व्हिडिओ तुम्ही बघाल तो हा भाऊ शूट करणार आहे, आमचा वन साइड कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष. भाई काय आलं भाई? भोंगा नाही उडाला, युनिट उडाला असेल. हाईट चलिए शुरू करते हैं.
पॅकअप पॅकअप कांबेश कांबेश भाई आता पॅकअप करून जे करायला आलो ते करूया, जेवूया हो है ना. जेवायला आलोय ना आपण. प्रमाणे काय सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी जेवूया आणि 5 मिनिटात सामना संपेल आमचा, म्हणजे इन्स्ट्रुमेंट भरून होईल. जेवूया आणि मग तुम्हाला इन्स्ट्रुमेंट पॅकअप करून भेटतो. काय तेजस, तर आम्ही आता निघालोय बसमध्ये इन्स्ट्रुमेंट वगैरे टाकून. आणि मी जेवलो नाही, मी ओंकार भाऊ रितेश वगैरे आम्ही व्हेज खाणार आहे आणि तिकडे सगळं नॉनव्हेजच होतं. पण जेवण एक नंबर होतं. जर मी नॉनव्हेज खाणार असतो ना तर झोडलं असतं वन साईड, पण नॉनव्हेज नाही खाणार मी. आणि म्हणजे गुरुवार लागला आहे त्यामुळे नॉनव्हेज नाही खाणार आहे. आणि आता कुठेतरी थांबू फूड मॉलला वगैरे, तिथे जेवू आणि थेट मुंबईला पोचू. बाकी ओंकार भाऊ मध्येच उतरणार, आपली रजा घेणार. स्पीड ब्रेकर
थांबूया फूड मॉलला आणि साहेब स्कूटी घेऊन आले आज. भाई आराम आता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. विषय असा होता की आम्ही फूड मॉलवर थांबणार होतो आणि तिथून मग खाऊन वगैरे निघणार होतो, पण सीन असं झालं की आम्ही एका फूड मॉलवर गेलो. तो फूड मॉलच बंद होता आणि त्याच्यानंतर एक्सप्रेसला काय लागलंच नाही, तर म्हटलं जाऊया डायरेक्ट जोगेश्वरीतच आणि अण्णाकडे जाऊन नाश्ता करूया. आमचा जो नेहमीचा अण्णा आहे रेग्युलरवाला, त्याच्याकडे आम्ही नाश्ता करतो, तर त्याच्याकडे जाऊन आता नाश्ता करू. ब्लॉग इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ब्लॉग एंड करूया. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. नाश्ता वगैरे सगळं शूट केलं असतं पण खूप लेंदी होऊन जाईल. आता एवढाच मोठा ब्लॉग बघितलात. थँक्यू सो मच.